13 दिवसांच्या युद्धानंतरही इराणचं सरकार स्थिर असून कोसळण्याची कोणतीही शक्यता नाही। अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालामुळे डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी, तर इराण पूर्णपणे उद्ध्वस्त, युद्ध लवकरच संपणार, ट्रम्प यांचा पुनरुच्चार। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाज सुरक्षितपणे मुंबईच्या किनाऱ्यावर, भारतीय जहाजांना इराणकडनं विशेष सवलत, सरकारचा दावा, तर इराणचे कानावर हात। तेल खरेदीसाठी अमेरिकेकडनं परवानगी का घ्यावी लागते? युद्धातील भारताच्या भूमिकेवरनं राहुल गांधींचे सरकारला खडे सवाल। एपिस्टिन फाईल्सच्या उल्लेखामुळे सत्ताधारी आक्रमक। युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही, पेट्रोलियम मंत्र्यांकडनं दिलासा, तर घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा। देशभरातील IRCTCच्या क्लस्टर किचनमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरू होणार। एबीपी माझाच्या बातमीची केंद्र सरकारकडनं दखल, सध्या IRCTCचे सगळे क्लस्टर किचन बंद। मुंबईतल्या विधान भवन, हायकोर्ट, मेट्रो आणि स्टॉक एक्सचेंजला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तपास यंत्रणांची धावाधाव, ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ, धमकी पाठवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाप्रकरणी रोहित पवारांकडनं राहुल गांधींची भेट, काँग्रेसचं मदतीचं आश्वासन, तर जय पवारांकडनं पिंकी मालीच्या कुटुंबियांची भेट, जय पवार सुद्धा लवकरच पत्रकार परिषद घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।